ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज. भारतीय कला प्रसारणी अभिनव कला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी श्रीयुत पुष्कराज भालचंद्र पाठकजी यांनी आज हा एक पुरस्कार या ठिकाणी श्रीयुत उमराणीकर सर यांना दिलेला आहे. निश्चितपणे ते त्याला पात्र आहेत आणि त्यांचं जे काही योगदान आहे, जे वास्तुशास्त्रामध्ये योगदान आहे ते फार मोठं आहे. त्यांनी जे काही काम केलेलं आहे आणि निश्चितपणे त्यांचा जो काही हा या ठिकाणी गौरव केला आहे तो एक पुण्याचा अभिमान वाढवणारा आहे. आणि मला वाटतं हा पहिला पुरस्कार असावा की जो वास्तुविशारदाला दिला जातो आहे. तर यामुळे वास्तुविशारदांचे मनोबल वाढवण्यासाठी आणि त्यांच्या कलागुणांना आणखीन वाव मिळण्यासाठी याचा निश्चितपणे भविष्यामध्ये फायदा होईल. पुष्कराज भालचंद्र पाठक, सचिव, भारतीय कला प्रसारणी सभा. आमच्या संस्थेकडून पुण्यामध्ये वास्तुविद्या महाविद्यालयाचं कॉलेज चालवलं जातं आणि 2 फाईन आर्ट कॉलेजेस आपण चालवतो. या वर्षीपासून आपण भारतीय कला प्रसारणी सभा जीवनगौरव पुरस्कार द्यायला आपण सुरुवात केली. हा पुरस्कार देण्यामागचं उद्दिष्ट देखील तसंच आहे. आत्तापर्यंत अनेक पुरस्कार समाजामध्ये दिले जातात, पण वास्तुकलेच्या क्षेत्रामधला एकही पुरस्कार आत्तापर्यंत दिला जात नव्हता. माझ्या मते वास्तुविशारदांना देखील पुरस्कार देणं गरजेचं आहे, कारण वास्तुविशारद हे खऱ्या अर्थाने आपल्या स्वप्नातल्या वास्तू प्रत्यक्षात उतरवण्याचं काम करत असतात. त्यामुळे संस्थेने हा एक हेतू मनामध्ये ठेवला की वास्तुविशारदांच्या कामाला न्याय द्यायला पाहिजे आणि त्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय आणि आदर्श कामगिरी करणाऱ्यांना पुरस्कार द्यायला पाहिजे. यावर्षीचा पुरस्कार आपण उमराणीकर सरांना दिलेला आहे. या आज दुसरा कार्यक्रम होता म्हणजे चित्रांगण आर्टबुकचं देखील आज आपण प्रकाशन केलं. माझी बहीण दिवंगत कवयित्री चित्रा भालचंद्र पाठक हिने लिहिलेली एक जवान म्हणून कविता आहे. ती कविता आम्ही पुणेकर या संस्थेला आज आपण सुपूर्द केली. रक्षाबंधनाच्या निमित्ताने भारताच्या सीमेवर केरन बॉर्डरला ही कवितेची फ्रेम जी आहे ती मराठा बटालियनच्या ऑफिसमध्ये लावली जाणार आहे. असे आज आपण 3 कार्यक्रम आज आपण घेतले. हे कार्यक्रम घेण्यामागचा हेतू सगळ्यात महत्त्वाचा हा आहे की समाजासमोर एक आदर्श निर्माण व्हावं आणि मुलांसमोर मुख्य आदर्श निर्माण व्हावं आणि मुलांना कळावं की आपण मार्गक्रमण नक्की कसं करायला पाहिजे. माझ्या मते उमराणीकर सरांच्या जीवनाचा प्रवास जो आहे तो देखील मुलांना इन्स्पायर्ड करणारा आहे. धन्यवाद. आजवर केलेली जी काय मेहनत होती, जे काही कष्ट होते, त्याचं जे फळ आज मला इथे दिसलं ते या जीवनगौरव पुरस्काराच्या रूपात सर्वांसमोर आहेच. असा जीवनगौरव पुरस्कार मी जसं आत्ता सांगितलं तसं लक्ष देऊन न खचता हाती घेतलेलं काम हे न खचता जर पूर्णपणे पूर्णत्वास नेलं तर डोळ्यासमोर लक्ष दिसायला लागतं आणि ते प्राप्तसुद्धा होतं. याचा अनुभव मी आत्ता घेतला या पुरस्काराच्या स्वरूपात. आणि मी सांगितलं त्याप्रमाणे जर विद्यार्थ्यांनी यापुढे भावी आर्किटेक्ट होऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी काम केलं तर असे अनुभव आल्याशिवाय निश्चितपणे त्यांना राहणार नाही. आणि याबद्दल अभिनव कला विद्यालय आणि संस्था, भारतीय कला प्रसारणी संस्था यांचे मी मनापासून आभार मानतो. थँक्यू.